आणि यानंतर पुण्यातून एक धक्कादायक अशी बातमी समोर येते। पुण्याच्या खराडी या परिसरात नदी पात्रामध्ये आता तरुणीचा मृतदेह आढळल्याची घटना घडलेली आहे। तरुणीचा निर्घृण खून झाल्याची घटना घडली आहे। खुनाचं कारण अद्याप अस्पष्ट दिसतंय। डोके हात पाय वेगळं झाल्याची ही धक्कादायक माहिती सुद्धा समोर आली आहे। अज्ञाताविरोधात पोलिसांनी गुन्हा सुद्धा नोंदवलेला आहे। धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल। पुण्यातल्या खराडी परिसरात नदी काठावर एक डेड बॉडी आढळून आली, ज्याला धडही नव्हतं, हातही नव्हते आणि पायही नव्हते। एका महिलेचा साधारण 18 ते 30 वयोगटातली ही महिला असेल अशी प्राथमिक माहिती तिचं धड या ठिकाणी मिळून आलेलं आहे। खराडी गाव परिसरातला हा नदीकाठ आहे आणि ह्या नदीकाठाच्या सगळ्या भागात ही कुठून नेमकी वाहून आलेली आहे डेड बॉडी, ती कोणाची आहे याची कुठलीही माहिती अद्याप समोर आलेली नाही। पोस्टमॉर्टम सध्या सुरू आहे, पण अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार आहे। नदी प्रवाहानं वाहत असताना या नदीतून अशा पद्धतीने एका महिलेचं या खराडी परिसरामध्ये आढळून आलेलं धड आणि त्यानंतर वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित होत आहेत। आपण पाहिलं असेल की या सगळ्या तपासाच्या संदर्भानं पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी आलेले आहेत। पोलिसांकडून या सगळ्या घटनेची माहिती घेतली जाते। सर, सांगता येईल का की काय नेमका घटना घडली होती, काय नेमका प्रकार घडलाय, काय आतापर्यंत निदर्शनास आलं? नाही, तसं आम्हाला सांगता येणार नाही। आम्ही आता तपासासाठी आलोय। काय डेड बॉडी सापडली होती? हो, डेड बॉडी सापडली। महिलेची होती? महिलेची डेड बॉडी। काय कोणाची आहे, काय आता प्राथमिक चालू आहे? आता सध्या तपास चालू आहे युद्धपातळीवर, कळला। कधी घटना ही समोर आली? साधारण काल सकाळी 12च्या दरम्यान गुन्हा दाखल आहे? गुन्हा दाखल आहे। आपण बघतो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांकडून पुढची जी माहिती आहे ती घेतली जाते। नेमकी ही कोणाची बॉडी आहे, काय नेमकं या ठिकाणी घडलं होतं, ही कुठून नेमकी वाहून आलेली असेल, या सगळ्या संदर्भातला तपास पोलिसांकडून या ठिकाणी सध्या सुरू आहे। पाहावं लागणार आहे की या सगळ्या प्रकरणात नेमकी ही सगळी उत्तरं मिळायला पोलिसांचा तपास पुढे जायला आणखी किती वेळ लागतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समित ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।